आपल्या सामाजिक कार्यानुसार संपूर्ण शहरभरात वंचितांच्या शोषितांच्या हाकेला धावून जाणारं असं व्यक्तिमत्व म्हणजेच विश्वभूषण भैया कांबळे यांना परवाच एक पुरस्कार जाहीर झाला आणि त्या पुरस्कारातून त्यांना जननायक असे संबोधले गेले। नक्कीच बाबासाहेबांच्या सामाजिक विचारांची मूर्तमटेट तळागाळापर्यंत पोहोचून आपलं सामाजिक कार्यातून एक वेगळा ठसा उमटवणारे अशा भैयांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि मी माझे मोठे बंधू आदरणीय संबोध फाउंडेशनचे सदस्य आतिश भैयांना त्यांनी विश्वभूषण भैयांना शुभेच्छा द्या। महाराष्ट्र स्तरावर विश्वभैयांची दखल घेतली गेली आणि मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्काराचा कार्यक्रम जाहीर झाला। भैयांना जननायक ही पदवी सुपूर्द करण्यात आली। खरंच त्यांचं काम वापरण्याजोगं आहे। ते त्या वंचित शोषणांचा आवाज म्हणून ते उठतात। त्यामुळे खरंच आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या कार्यात खूप शुभेच्छा। नक्की आतिश भैया त्यानंतर बापू गालेराव त्यांनी विश्वभूषण भैया यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा द्या। विश्वभूषण भैया कांबळे यांना जननायक हे पदवी बहाल केल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्रामध्ये संस्था ज्या संस्थेमार्फत त्यांना जो पदवी बहाल केली त्याबद्दल त्यांचं जबाबदारी वगैरे यांच्यातर्फे त्यानंतर मी छत्रपती शिवाजी कृष्णाचे संस्थापक आदरणीय की माहिती विश्वभूषण भैया यांना त्यांच्या विश्वभूषण भैया कांबळे यांना जो जननायक पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। त्यांच्या कार्याचं कौतुक आज राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ही आपल्याला गौरवाची गोष्ट आहे। असंच विश्वभूषणाने सामाजिक बांधिलकी जपत बाबासाहेबांचं चळवळीचं काम करत राहावे हेच त्यांना आजच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। यानंतर मी देवाभाई यांना विनंती करतो की त्यांनी तुझा आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ विश्वभूषण भैया यांना सुपूर्द करा। ये मामा हो गोळी या तुम्ही बापू मग निघा असं पसरायला वेळ पसरा निघा। भैया